नमस्कार गृहिणींनो, लायटरवर चिकट मेंढचट डाग पडलेत. लायटर स्वच्छ करण्यासाठी आज मी तुम्हाला 3 घरगुती उपाय सांगणार आहेत. चला तर पाहूयात. गॅस पेटवण्यासाठी लायटरचा म्हणजेच गॅस लायटरचा वापर होतो, पण सध्या बाजारात असे देखील गॅस शेगडीचे प्रकार उपलब्ध आहेत जे बिना लायटरच्या वापराने चालू होतात. पण आजही बऱ्याच घरात लायटरचा वापर होतो. पण जर घरात लायटर नसेल तर गॅस पेटवायचा कसा, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पदार्थ बनवून झाल्यावर आपण नियमित गॅस साफ करतो, पण मग लायटरचं काय? बराच काळ लायटर स्वच्छ न केल्यामुळे ते खूपच कळकट आणि अस्वच्छ दिसतात. शिवाय लायटर साफ करताना अनेकदा त्यामध्ये पाणी शिरते, ज्यामुळे लायटर खराब होण्याची खूप शक्यता वाढते. त्याचा स्पार्क कमी होतो. त्यामुळे लायटर साफ कसा करावा, हा असा प्रश्न गृहिणींना पडतो. जर लायटर काही मिनिटात स्वच्छ करायचा असेल तर काही गोष्टींचा वापर करून स्वच्छ करता येऊ शकतो. तर यासाठी लायटरवरील चिकट डाग काढण्यासाठी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घ्या आणि त्यात 1 चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट त्या लायटरवर लावा आणि 20 मिनिटांसाठी तसेच ठेवा. 20 मिनिटांनंतर कोरड्या कापडाने पेस्ट काढा. पेस्ट बरोबर तुम्हाला डागही निघून गेलेले दिसतील. दुसरी टिप आहे, तांदळाच्या पाण्याने देखील आपण लायटर स्वच्छ करू शकता. यासाठी एका वाटीत 2 चमचे तांदळाचं पाणी घ्या. त्यात इनो मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट लायटरवर लावा. 15 मिनिटांनी स्क्रबर किंवा कोरड्या कपड्याने पेस्ट पुसून काढा. यामुळे चिकट डाग काही मिनिटातच दूर होतील. तिसरी टीप आहे, टूथपेस्ट फक्त दात चमकवत नसून लायटर देखील चमकवण्यासाठी मदत करते. तर यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लायटरवर टूथपेस्ट लावून कोट करा आणि सकाळी ब्रशने लायटर घासून काढा. यामुळे काळपट पडलेला लायटर चमकेल. लायटर स्वच्छ करताना त्यात अनेकदा पाणी शिरते, ज्यामुळे लायटरमधून स्पार्किंग होत नाही. अनेक प्रयत्न करूनही गॅसची शेगडी पेटत नाही. तर अशा स्थितीमध्ये लायटर नेहमी कोरड्या कपड्याने स्वच्छ करा आणि काही वेळ उन्हात ठेवा. यामुळे देखील लायटर व्यवस्थित काम करेल. तर गृहिणींनो, कशा वाटल्या या टिप्स? नक्कीच आवडल्या असतील आणि तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. टिप्स आवडल्या तर लाईक करा आणि असेच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.